पोलीस स्टेशन धारावीच्या हद्दीमध्ये निसर्ग उद्यानच्या बाजूला एक गॅस सिलेंडरनं भरलेलं वाहन उभं होतं. त्याच्यामध्ये संध्याकाळी 9:45 ते 10च्या दरम्यान आग लागलेली आगीची माहिती मिळाल्यासोबतच पोलीस स्टेशनचे अधिकारी स्पॉटवरती आले. फायर ब्रिगेडची वाहनं या ठिकाणी आली. वाहनं आल्यानंतर सदर फायर ब्रिगेडच्या मदतीनं सदर आग ही कंट्रोल करण्यात आलेली आहे. आता सध्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचारलं असता ते कॉन्फिडंट आहेत अजून एक 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्णतः सिच्युएशन कंट्रोलमध्ये येईल. आता सध्याही कंट्रोलमध्ये आहे. याच्यामध्ये एकही माणूस जखमी नाही आहे. साधारण 4 ते 5 खासगी वाहनांचं नुकसान झालेलं आहे अशी माहिती कळते. मात्र ज्यावेळेस पंचनामा होईल व्यवस्थित त्यावेळेस नेमकेपणानं माहिती सांगता येईल. त्याच्याबाबतचं अद्यापपर्यंत कुठली गोष्ट स्पष्ट आलेली नाही. त्याच्याबाबत आपण चौकशी करून मग सांगू. सर, खरं तर या संपूर्ण रस्त्यावर नो पार्किंगचे बोर्ड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. पण सिंगल लाईन नाही तर डबल लाईनमध्ये वाहनं पार्क असल्याची दृश्य आता या संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळेल. आणि नो पार्किंगमध्ये ज्या गाडीत स्फोट झाला ती गाडीसुद्धा उभी होती. तर नेमकं काय याबद्दलची आपण नेमकी चौकशी करून घेऊ. आता बरीचशी वाहनं नंतरही आलेली आहे. शासकीय वाहनं आहेत, काही पत्रकारांची वाहनं आहेत. मात्र जो नो पार्किंगचा आपण विषय म्हणतात त्याच्याबद्दल आपण चौकशी करून घेऊ आणि जे सीसीटीव्ही फुटेज वगैरे परिसरात असतील ते चेक करून अभ्यास करून आवश्यक ती कारवाई करू. स्थानिकांचं मत आहे की इथे अवैध अनेक लोक जे येऊन पालिकेच्या असतील, बस असतील, अनेक गाड्या पार्क करत असतात. त्यावर आता पोलीस प्रशासन ऍक्टिव्ह मोडमध्ये येईल असं. येस, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन दोन्हींच्या वतीनं आम्ही दोघांच्या वतीनं याच्यासाठी ज्या उपाययोजना करता येतील त्या उपाययोजना प्राधान्यानं करू. पुलिंगचं काम सुरू झालेलं आहे का सर? हो, सुरू झालेलं आहे. साधारण किती वेळ लागेल अजून तरी? मी आता अग्निशमन अधिकाऱ्यांशी बोललो तर त्यांचं म्हणणं आहे साधारण एक 10 ते 15 मिनिटांमध्ये ते होईल. मात्र ते पूर्ण होईपर्यंत निश्चितपणे ते सांगू शकत नाही. थँक्यू सो मच. चलो, थँक्यू, धन्यवाद.